नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये पहिल्यांदा नाशिकमध्ये धागेदोरे सापडले। पण हे प्रकरण फक्त नाशिक पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, कारण या प्रकरणात एक आणखी संशयित अटकेत आलेला आहे। धनंजय लोखंडे असं या दुसऱ्या अटकेत असलेल्या संशयिताचं नाव आहे। त्याला राहुरी इथून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या निमित्तानं नाशिकच्या पलीकडे जाऊन सुद्धा नीटच्या पेपर फुटी प्रकरणाचं वास्तव अधिक विस्तारलेलं आहे असं म्हणता येईल। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जयेश सावंत आता आपल्यासोबत फोनवर जोडले गेलेले आहेत। जयेश, हा धनंजय लोखंडे काय करायचा? राहुरीतून त्यांनी पेपर फुटीच्यासाठी कशा प्रकारे योगदान दिलं आणि किती रुपयाला पेपर फोडत होता? कारण नाशिकमधला माणूस 15 लाखाला पेपर फोडत होता। नक्कीच सर, आपण बघितलं गेलं तर धनंजयचं पूर्ण नाव जे आहे तर धनंजय निवृत्ती लोखंडे आहे। हा 26 वर्षाचा आहे। राहुरी तालुक्यातील माहेगाव म्हणजे महाडूक सेंटर या गावात आहेत। वडील एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क आहेत। त्याला 2 भाऊ, ते देखील डॉक्टर आहेत आणि स्वतः धनंजय निवृत्ती लोखंडे हा जो आहे यांनी MA, MS, AMS हे कर्नाटक राज्यातून बेंगळुरूतून विद्यापीठातून यांनी ती पदवी घेतलेली आहे। आणि तो ठीक आहे जयेश, यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा धनंजय लोखंडे पेपर फोडण्याच्यासाठी काय पद्धत वापरायचा, किती रुपये घ्यायचा, त्याच्यावर बोला। एकंदरीत आता ते पद्धतीचं जे आहे ती माहिती अजून काही समोर आलेली नाही। मात्र 10 लाख रुपयाला जो आहे तो पेपर फोडून तो विकत होता अशी माहिती समोर आलेली आहे सर। धन्यवाद जयेश सगळ्या माहितीसाठी।